त्यामुळे आपल्यासोबत बोलण्यासाठी दीपक केसरकर सुद्धा, त्यांच्याशी आपण बोलूया. केसरकरजी, बघतोय महत्त्वाची घडामोड खरं तर या 17 मुलांना ओलीस ठेवलं होतं आणि या गोळीबारामध्ये, पोलिसांच्या गोळीबारात रोहित आर्यचा मृत्यू झालेला आहे. हो हो, फार वाईट. हॅलो, रोहित आर्यचा या गोळीबारामध्ये मृत्यू झालाय अशी माहिती समोर येते की त्याला 1 कोटी मंजूर झाले होते, मात्र ते त्यांना मिळाले नाहीत आणि त्याच्या काही मागण्या होत्या. नाही, परंतु आपण म्हणताय ते मुलांची सुटका करताना त्याचा मृत्यू झाला हे दुर्दैवी आहे आणि त्याने केलेलं कृत्य चुकीचं होतं. मुलांना ओलीस धरण्याचं काही कारण नव्हतं. जवळपास 17 मुलांचा त्यात सहभाग होता. ऑडिशन आहे असं सांगितलं होतं चित्रपटाचं आणि त्या 17 मुलांना ओलीस ठेवलेलं होतं आणि त्यानंतर त्याने तो व्हिडिओ पाठवलेला होता. माझ्यासोबत कृष्णा उटी आमचे प्रतिनिधी आहेत, ते तुमच्याशी बोलतायत. कृष्णा. दीपक केसरकर सर, आपण जेव्हा शालेय शिक्षण मंत्री होता तेव्हा देखील जे आहे ते हाच आर्य जो आहे त्याने त्याला एक निधी मंजूर झाला होता स्वच्छता मोहिमेसाठी. या मोहिमेकडून त्याला निधी मंजूर करण्यात आला होता, परंतु त्याला निधी जो आहे तो देण्यात आला नव्हता. ह्यासाठी त्याने आझाद मैदान येथे देखील आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर आपल्या म्हणजे जेव्हा आपण मंत्री होतात तेव्हा देखील आपल्या निवासस्थानाबाहेर तो अनेक वेळा आपल्या भेटीसाठी येत होता, पण त्याला भेट दिली जात नव्हती असं देखील जे आहे ते तेव्हा आर्य याच्याकडून सांगण्यात येत होतं. परंतु ह्या सगळं एकंदरीत पाहायला गेलं तर तो त्याचं असं देखील ज्या आंदोलनादरम्यान असं देखील म्हणणं होतं की मला निधी मंजूर करण्यात आलेला आहे, पण तो निधी अद्याप मला देण्यात आलेला नाही, त्यांनी स्वखर्चातून केलेला आहे. तर ह्यावरती तुम्ही काय सांगाल? नाही, बघा, असं आहे की त्यांच्या संदर्भात त्यांनी एक अकाउंट उघडून मुलांकडून पैसे घेतलेत एक्स्ट्रा, असं डिपार्टमेंटचं म्हणणं होतं आणि त्यांनी त्याचे पुरावे सादर केलेले होते. त्याच्यामुळे त्यांना त्याच्याबद्दलचं एक्सप्लेनेशन सांगण्यात आलेलं होतं. बघा, मला प्रत्येकाबद्दल सहानुभूती असते. मी तर खरं व्यक्तिगत पातळीवर सुद्धा चेकने त्याला काही मदत केलेली होती, त्याला काही अडचण निर्माण होऊ नये म्हणून. परंतु 2 कोटी वगैरे असं काही देणं होतं असं मला स्वतःला वाटत नाही. त्यांनी जेवढं काम केलेलं असेल तेवढ्याचे पैसे द्यायला डिपार्टमेंट नेहमी तयार असतात. त्याच्यामुळे एकंदरीतच त्यांचा जो स्वभाव थोडासा हट्टी असल्यामुळे हा प्रकार घडला असावा असं मला वाटतं. अत्यंत दुर्दैवी आहे. वारंवार आंदोलन करत होता तो आझाद मैदान येथे, त्यानंतर तो तुमच्या निवासस्थानी रामटेक येथे देखील वारंवार तुमच्या भेटीसाठी वेळ मागत होता, पण त्याला भेट देण्यात येत नव्हती, तुम्ही भेटत नव्हता असं देखील जे आहे ते आर्य ह्याच्याकडून सांगण्यात येत आहे. नाही, हे बघा, हे संपूर्ण चुकीचं आहे. त्याला मदत केलेली त्याचा चेक सुद्धा माझ्याकडे आहे ना. त्याच्यामुळे मी तर प्रत्येकाबद्दल सहानुभूती ठेवतो, प्रत्येकाशी चांगलं बोलतो, समजून घेतो. त्याच्या पलीकडे आपण सरकारी नियम तर तोडू शकत नाही. कोणी सांगितलं की मला विदाऊट व्हाउचर किंवा काही खर्च केलेले नसताना पैसे द्या, तर आपण असे सरकारचे पैसे कोणाला देऊ नाही शकत. त्याला सरकारचे नियम आहेत, त्याप्रमाणे ते बिल्स रेज केली पाहिजेत आणि क्लेम केलं पाहिजे. तर त्यांना हे सगळं माहिती असणारच ना, ते शिकलेले होते. हट्टच केलं की मला एवढेच पैसे पाहिजेत, तर एवढेच पैसे एखाद्या स्कीमसाठी कोणाला दिले जात नाही. त्याच्यामध्ये वेगवेगळे कंपोनंट असतात. पण नक्की दीपक केसरकरजी, नक्की त्याची मागणी काय होती? जसं तुम्ही म्हटलात की अनेक वेगवेगळ्या मुभा असतात किंवा वेगवेगळे कन्सर्न असतात, नक्की काय मागणं होतं तुमच्याकडे? नक्की तो मागणं काय मागत होतं नक्की? नाही, त्याचं जे म्हणणं होतं की आपण मुलांकडून पैसे घेतले, त्याच्याबद्दल आपण त्यांना मटेरियल दिलेलं आहे वगैरे, त्याचे सगळ्याचे पुरावे द्यायला लागतात. ते पुरावे त्यांच्याकडे नव्हते आणि त्यांनी ते असले तर त्यांनी ते डिपार्टमेंटला देणं आवश्यक होतं. त्याच्यामुळे नियमाच्या पलीकडे जाऊन कोणी अशी मदत करू शकत नाही. जेवढी काही मदत मला करता आली मी त्यांना केली आणि हे त्यांना सुद्धा माहिती होतं. परंतु शासनाचे नियम पाळायलाच लागतात प्रत्येकाने. हॅलो, केसरकरजी, तुम्ही त्यांना वैयक्तिक ओळखत होता का? तुमचं त्यांच्याशी डायरेक्ट बोलणं कधी झालं होतं का या संदर्भात? व्यक्तिगत ओळखत होतो, कारण ते स्वच्छता मॉनिटर स्कीम चालवत होते ना, त्याच्यामुळे ओळखत होतो.
त्याच्या पलीकडे काय व्यक्तिगत संबंध नाही. बरं, मग तुमचं ज्यावेळेला बोलणं झालं होतं त्यावेळेला काही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते का रोहित आर्यकडून? हे बघा, त्यांची मी डिपार्टमेंट बरोबर बैठक सुद्धा घडवून आणून दिलेली होती. बरं, त्यांच्या ज्या क्वेरीज होत्या ते त्यांनी पूर्ण केल्या पाहिजेत ना. बरोबर. माझं जे कर्तव्य आहे की डिपार्टमेंटची बैठक घडवून आणणं, त्याला मदत करण्यासाठी इन्स्ट्रक्शन्स देणं, हे सगळं मी केलेलं आहे. पण त्यांनीच जर त्याच्या कागदपत्रांची सांगितलेली पूर्तता नाही केली तर मग कोण त्यांना मदत करू शकतं सांगा? शेवटी सरकारला ऑडिट असतं, सरकारला नियम असतात. त्या चौकटीमध्ये राहूनच कोणीतरी मदत करू शकतं. त्याने असं सांगितलं होतं की 60 ते 70 लाख स्वखर्चातून दिलेले आहेत आणि आता 1 कोटी मंजूर झाले, ते मिळाले नाहीत असं त्यांनी सांगितलेलं होतं. नाही, ते जे आकडे सांगतात त्या आकड्यावर माझा स्वतःचा विश्वास नाही. परंतु बघा, एखादे मनुष्य गेल्यानंतर त्याच्याबद्दल वाईट बोलणं योग्य नाही. ते एक सामाजिक काम करत होते, त्यांनी एक चांगली चळवळ चालवलेली होती. आता गोळीबार वगैरे झाल्याचा प्रकार मला माहिती नाही, कारण मी मुंबईत नाही आहे, मी जिल्ह्याच्या बाहेर आहे, म्हणजे आमच्या जिल्ह्यात आहे. त्याच्यामुळे मुलांना ओलीस धरणं हे चुकीचं होतं आणि ते थोडंसं हट्टच त्यांचा असा होता की मी सांगतो तसंच झालं पाहिजे. तसं शासनामध्ये होत नसतं. शासनाच्या कागदपत्राची पूर्तता करावीच लागते. बरोबर आहे. जरी ते सामाजिक कार्य करत असतील तरी सुद्धा ज्या मार्गाने त्यांनी जो व्हिडिओ समोर आणला किंवा 17 मुलांना वेठीस धरलं, इतर सुद्धा मार्ग काही असू शकले असते, मात्र चुकीच्या पद्धतीने ते समोर आले आणि तो व्हिडिओ दाखवला. तसंच 17 मुलांना याच जीवाला धोका होता आणि वेठीला धरलेलं होतं. दुर्दैवी होता तो प्रकार. असं वेठीला धरणं चुकीचं आहे. तुम्ही म्हणताय की ते हट्टी स्वभावाचे होते, असा आणि काही अनुभव आलेला होता का? किंवा या सगळ्या ज्या वेळेला ही मागणी करण्यात आली होती किंवा जो निधी मंजूर झाला ते सांगितलं जात होतं, यावेळेला असा कुठला प्रसंग घडला होता का? नाही, मी एवढ्या मीटिंग करून दिल्यानंतर जी अधिकाऱ्यांची मागणी होती की ह्या कागदपत्रांची पूर्तता करा, तर ते पूर्तता करायला पाहिजे. त्याच्यावरून मी म्हटलं की ते शेवटी शासनाचे नियम पाळायला लागतात ना. अधिकाऱ्यांवर स्वतः बंधन असतात. जी काही गरजेची कागदपत्र होती या संदर्भातली, ती त्यांच्याकडून दिली गेली नव्हती का? दिली असती तर त्यांना आणि मदत होऊ शकली असती ना. त्यांची पूर्तता करायची तयारी नव्हती. बरं, असंच त्याच्यातून सिद्ध होतं. तुम्ही असंही म्हणालात की या आधी सुद्धा तुम्ही त्यांना वैयक्तिक सुद्धा मदत केली होती, तर ती नेमकी कशा पद्धतीची मदत होती? मी चेकने त्यांना मदत केलेली आहे. आणि कशा संदर्भात या निधीचा वापर केला जात होता? व्यक्तिगत ह्याच्यामध्ये कोणत्या गोष्टीमध्ये या निधीचा वापर केला जात होता असं त्यांच्याकडून सांगण्यात येत होतं? काय? कोणत्या गोष्टीसाठी या सगळ्या निधीचा वापर केला जात होता? नाही, शासनाचं माझी शाळा सुंदर शाळा अभियान होतं ना, त्याच्यामध्ये स्वच्छता मॉनिटर हा एक पार्ट होता. बरं, त्यामुळे तो त्यांनी करावा अशी अपेक्षा होती शासनाची. आणि मग त्याच्याप्रमाणे जी बिल रेज होतात त्या बिल प्रमाणे पेमेंट केलं जातं. परंतु त्यांनी सांगितल्यानंतर त्यांच्या मी अनेक मीटिंग अधिकाऱ्यांच्या बरोबर घडवून आणल्या आणि त्यांनी काय कागदपत्रांची पूर्तता करायची हे सुद्धा त्यांना दिलेलं होतं. शेवटी कागदाची पूर्तता नाही करायची तरी पण मला पैसे पाहिजे असं जर केलं तर मग त्याला हट्ट म्हणता येईल. बरोबर. पण रोहित आर्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की 60 ते 70 लाख रुपये स्वखर्च केलेला होता, स्वतः घातलेले होते, तसं काही घडलं होतं? या संदर्भात काही माहिती होती? ते केलं नाही हो. असं केलं तर त्याच्या रिसिट्स असणार ना. शेवटी रिसिट्स आपण खर्च केला तर त्याच्या पावत्या असतात ना, त्या पावत्या गव्हर्नमेंट कडून क्लेम करता येतात. निश्चित. केसरकरजी धन्यवाद, तुम्ही सविस्तर बातचीत केली त्याबद्दल.